तर उद्या आहे माझ्या नवऱ्याचा बड्डे, त्याच्यासाठी आम्ही आलेलो शॉपिंगला आणि त्याला कपडे चॉईस नव्हते होत. ॲक्च्युली ना माझ्यासोबत यायला परवडेल पण त्याच्यासोबत यायला नाही, कारण खूप टाईम लागतो. त्याच्यानंतर मला डेकोरेशनचं थोडंसं सामान घ्यायचं होतं, तर मी गेलेली घरी आले आणि आम्ही दोघी खूप जास्त एक्सायटेड होतो, कारण 12 वाजता ना सरप्राईज द्यायचं होतं. तर सगळी तयारी करून झालेली आणि ना मी फुल व्लॉग पण बनवला आहे सरप्राईजचा, तर तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. आणि फायनली एंट्री झाली आणि मस्तपैकी अनएक्सपेक्टेड सरप्राईज दिलं त्याच्यासाठी सगळेजण जमलेलो. आणि मी गाणी वगैरे पण लावलेली, ज्याचा आवाज नाही तुम्हाला. थोडंसं माईकवर वगैरे बोलले आणि मस्तपैकी केक वगैरे कटिंगची सुरुवात चालू केली. आणि स्पार्कल बंदूक वगैरे मी सगळं ऑलरेडी सेटअप करून ठेवलेला. आणि अशा प्रकारे 12 वाजले आणि अहोंचा माझा बड्डे सेलिब्रेशन केलं. उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण बड्डेचा ब्लॉग असेल उद्याचा, तर उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका. आणि माझा दिवस असा गेला, कारण माझा सगळ्याचा धावपळीचाच दिवस गेला आणि खूप छान गेला. आणि त्याला माझं सरप्राईज इतकं जास्त आवडलं, तर तो मला बोललेला की मला असं घरात नाही आवडत बड्डे करायला, तर बाहेर असं कुठेतरी मस्त वाटतं. आणि सगळ्यांनी फुल सपोर्ट केला, संयुक्ती वगैरे होती. बाय, गुड नाईट.